ब्रेकनंतर बातमी रायगडमधून आहे। रायगडच्या महाडमध्ये शिवसेनेचा विजय झालाय। महाडचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे गेलंय। सेनेचे सुनील कविस्कर हे 600 मतांनी विजयी ठरलेले आहेत। महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झालेला आहे, त्यामुळे तटकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय। शिवसेनेचे सुनील कविस्कर यांचा 600 मतांनी हा विजय झालेला आहे, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। महाडमध्ये हा विजय हा जनतेने आमच्या विकास कामाला दिलेला कौल आहे। आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार, नगरसेवक, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आम्ही सगळ्यांनीच, महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना, अदरवाईज काय मित्रमंडळींनी जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पहिला त्यांचा मनापासून आभारी आहे, त्यांचं अभिनंदन करतो की हा विजय हा निश्चित होता। फक्त किती फरकाने होणार होता एवढाच प्रश्न आहे। एक 5 सीट आमच्या थोड्या फरकाने गेलेल्या आहेत, ते पण थोडंसं आमच्या जीवाला लागलेलं आहे, कारण अतोनात मेहनत घेतलेली होती। पण हरकत नाही आहे, जे आम्हाला नगराध्यक्षपद की गेल्या अनेक वर्ष आम्ही वाट पाहत होतो ते आज आम्हाला मिळालेलं आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्यावरती जो काय भरोसा ह्या जनतेने दिलेला आहे त्याचं निश्चितच आम्ही सोनं करू आणि महाडकर जनतेच्या कुठल्याही अडीअडचणी राहणार नाहीत। तर निलेश राणे मालवणचे तारणहार आहेत असं म्हणत उदय सामंतांनी निलेश राणेंचं कौतुक केलंय। मालवणच्या विजयानंतर सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मित्र पक्षाच्या पराभवाचं दुःख देखील झालं असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। संदेश पारकर हे एका क्रांतिकारी आघाडीचे उमेदवार होते, तर आमच्या मित्रपक्षाचा पराभव झाला याचं नक्कीच दुःख आम्हाला आहे। पण मालवणच्या निमित्तानं निलेश राणे हेच मालवणचे तारणहार आहेत हे मतदारांनी सिद्ध करून दाखवले। तर निलेश राणे मालवणचे तारणहार आहेत असं म्हणत उदय सामंतांनी निलेश राणेंचं कौतुक केलेलं आहे। मालवणमध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।